कसे आहेत? बरे आहेत का? मी बी बरी आहे. माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. बघा आता मी आले बाजारात जाऊन आले. बाजार म्हणजे मला घरात दळून म्हणजे पीठ नव्हतं दळणाचं, दळण करून आले. बघू शकता तुम्ही. बघा हे 5 किलोचं पीठ आहे. आज मी काय बनवणार आहे काय तुम्हाला माहिती आहे का? आज मी बनवणार पनीर. बघा पनीर आणले. कारण की बघा मला पनीर खूप आवडतं. पनीर आणि ते रोटी म्हणतात ना, रोटी भात काय ते मैद्याची पिठाची रोटी, तसलं मला आज बनवायचं आहे गाईस हो का. कारण की मला पनीर आणि ती रोटी खूप आवडतं. हॉटेलमध्ये बनवायपेक्षा आपण आपल्या घरी बनवलं चांगलं, कारण की आपण मन भरून पोट भरून खाऊ शकता. म्हणून का गाईस मी पनीर बनवाले आज. पावशेर पनीर आणले, दळण आणले आणि त्याच्यासाठी बघू शकते तुम्ही त्याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे गाईस. बघा हे पनीर बटर मसाला आणले, कोथिंबीर आणले, हे बघा काय खोबऱ्याचे किस आणले. खोबऱ्याचे किस घालायला पाहिजे, नाही तर चांगलं लागत नाही. बघा मस्तपैकी भाजी बनवणार, त्यामध्ये लिंबू पिळून खायचं मस्त लागतं. कारण की मला पनीरची भाजी खूप 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 आवडते. कारण की मला खूप म्हणजे कधी मला पनीरची भाजी असं म्हणजे खाऊ वाटलं ना, मी मागवत म्हणजे जाते असे मी तिकडं हॉटेलमध्ये जाते, जाते तिकडे बी खाते. असं नाही की नाही खात म्हण नाही, तिकडे बी खाते. पण मन भरून खायचं, पोट भरून खायचं, जे आपण घरातच बनवून खायलेलं परवडतंय. म्हणून घरातच बनवून खाते गाईस कवा कवा मला आवडलं तर. आता बघा मला याला दुपारचं जेवण मी जेवलं नव्हते मी, कारण की आज मला काय की जीवच वाटलं दुपारचं जेवण. मग मी दळणाला गेलते, तिकडे पनीर आणायला गेलते. तिकडे पनीर म्हणजे पनीरचं जे शॉप आहे ना, म्हणजे आमच्या इथं पनीर पनीर भेटतं. बेकरीमध्ये भेटतं ना, सगळ्यांकडे बेकरीमध्ये भेटतं. असं काय नाही काही काही काय हे दूध डेअरीमध्ये भेटतं. पण जास्त करून ते बेकरीमध्ये भेटतं. एक आमच्या घरापाशी मोठी बेकरी आहे. ते बेकरीमधलं पनीर चांगलं असतं, म्हणजे फ्रेश असतं. मग तिकडून आणते मी. जास्त जात नाही दूध डेअरीमध्ये तिकडं. आणि ते बेकरीमध्ये मंचुरियन बनवत होते. मला एकदम असं गरम गरम मस्त वाटलं, छान वाटलं. म्हणजे वास आला ना एकदम छान, म्हणजे सुगंध एकदम मस्त वास आला. म्हणून म्हणलं हे मंचुरियन घ्यावं म्हणून एक प्लेट मंचुरियन आणले. तिथंच खायला चांगलं वाटत नाही. पोरं बाळ असलं की खायला मस्त वाटतं. एकटंच काय येड्यावरून उभा राहून खावं म्हणून. आत्ताच जायचं का मी मंचुरियन खाल्ले. बघू शकता का मंचुरियनचं प्लेट आहे. मी खाऊन तुम्हाला प्लेट दाखवायला लागले. खाल्ल्याला प्लेट तुम्हाला दाखवले काय, सॉरी. पण काय करावं, मला मंचुरियन मंचुरियन चांगलं वाटलं म्हणून आणले मी. असं काय मंचुरियन खात नाही कधी, मला नाही आवडत मंचुरियन. पण जर आज मला काय खाऊ वाटलं मी खाते, मला नाही खाऊ वाटलं तर मी खात नाही. माझ्या मनावर आहे जायचं, कधी मला काय खाऊ वाटलं मी खाते बघा. मी मागं पुढं विचार बिलकुल करत नाही. अरे पण काम कशामुळे करतो, स्वतःच्या सेहतसाठीच काम करतो. म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठीच आपण काम करतो. आपण सगळं चांगलं राहणं, आपल्या लेकरं चांगलं राहणं, आपले लेकरं बाळ खाणं पिणं, त्यामुळे तर काम करतो. खाल्ल्याशिवाय पैसे जपून ठेवलं तर काय फायदा आहे. खायलाच लागते. असं नाही की नाही खावं नाही. मी खाते बा, खाऊन पिऊन निवांत राहते, निवांत करते बा. मी टेन्शन घेत नाही कुठल्या गोष्टीचं. जर टेन्शन घ्यायचं टेन्शन घेत नाही. मस्त खाते पिते राहते हो का. कसं आहे त्याचं होऊन जातं. कशाला टेन्शन घ्यायचं काय, मी टेन्शन घेत नाही काय. मग आता आले बाबा, हे सगळं पैसे बिसे भिजले, पाणी पडले हो का काय. गिलास पाणी पडलंय सगळं. पैसे सगळे भिजले का, पैसे पडले की करू शकताय. लक्षच नाही माझं, पाणी पिणं तर गिलास ठेवले माझं लक्षच नाही. बोलण्यावरच आहे, तुमच्या बरोबर बोलायला लागले गाई. पाणी पडलं. खरं मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे गाईस, मला आज आहे ना काय झालंय काय माहिती, वैताग आल्यानं झालतं. अजून लईच म्हणजे असं मऊ पडले आज मी. खरं म्हणजे मुद्द्याची गोष्ट, आज मला काम आलंय गाईस. लहान बाळ म्हणजे तिथं मला लहान बाळ म्हणजे शिकतेत ना, तिकडं फक्त पोरांना म्हणजे असं बाहेर येऊ द्यायचं नाही. म्हणजे पोरांकडे देखरेख करायचं, पोरांपाशी उभा राहायचं. पोराला दूध मागितलं तर म्हणजे तिथं दूध गरम करून ठेवायला असते किचनमध्ये. ते घेऊन किचनमधलं दूध गिलासामध्ये घालून त्याला आणून द्यावं लागते. मग नंतर कराय पाणी मिळतं, पाणी द्यायचं. ते म्हणजे मोठे मोठे लोकांचे नसतील का ते अं, शाळेमध्ये मुलाचं मूल म्हणजे मूल सगळे सांभाळायचं असं काय नाही. फक्त शाळामध्ये रविवार सुट्टी असते, शनिवार हाफ डे असतं. रविवारची एक सुट्टी असली गाईज. चांगलं म्हणजे आता घरात बसून तर काय करू, वैताग आले. सकाळचं एकच काम आहे मला, सगळे कामं सुटलेले आहेत. सकाळचं एकच काम आहे गाईज. म्हणून म्हणलं अजून एक काम पकडा, म्हणलं अजून एक काम पकडले गायज.
आता मी ते जाऊन आता बघून आले. उद्यापासून जायचं आहे, 2च्या नंतर 2 वाजता जायचं आहे उद्यापासून. गाईज मी 2 ते 6 पर्यंत बिलकुल व्हिडिओ बनवत नाही गाईज, कारण की वेळ भेटला तर बनवते. तिथं जर मला असं म्हणजे कॅमेऱ्यावर असत ना न मग कॅमेऱ्यावर म्हणजे असलं तर म्हणजे असं काय तर असलं तर बनवते गाईज, असं नाही की नाही बनवत. म्हणून बघू शकते तुम्ही का आत्ता चालले आणि येत येत म्हणलं तर काहीतरी घेऊन जावा घरी. म्हणलं घेऊन गेल्याशिवाय अजून परत खाली या, चौथा मला चढा, चौथा मला उतरा, लय वैताग येते. म्हणून मी म्हणलं काहीतरी घेऊन जावं म्हणून आणले सगळं. बाजार सोबतच आणले. सकाळचं नियोजन, संध्याकाळचं नियोजन करायचे, सॉरी सकाळचं म्हणाले का, माझं डोकं सगळं मॅड झालंय. कारण की मला आहे ना आज काय झालंय मलाच काही नाही, चित्रवणी वाटायला लागले मला. संध्याकाळचं नियोजन करण्यासाठी आणले बघा. आता पनीरची भाजी बनवते मस्तपैकी, ती रोटी बनवते संध्याकाळच्याला. मस्त खायचं, खाऊन पिऊन चांगलं राहायचं, कशाचं टेन्शन घ्यायचं नाही काय. काय आहे का, आज झालं तर आजच जायचं आहे, सगळं खाली सोडून जायचं, काय वर घेऊन जायचं नाही. हा मान्य करते, काट कसर करा, करायच्याच गोष्टी काट कसर करा. आपलं पोट मारून, आपलं जीव मारून, आपलं आत्मा मारून ठेवणं काहीही फायदा नाही गाईस. कारण की जेवढं आपण आपला आत्मा मारून म्हणजे आत्मा मारून जर आपण ठेवलं, मला बोलता बी ना बघा, एवढं आज मला टेन्शन आलेलं आहे, मला बोलायला ना सर्दीने बी नाके झाले आज मला. कोणीकडे जातात दुपारी आज आपलं जीव बारीक करून म्हणजे स्वतः म्हणजे असं आपलं ते मन असलं तरी बी खायचं मन असलं तरी बी ते खायचं नाही. तेच पैसे काढून ठेवायचं, जपून ठेवायचं, असलं केलं ना गाय ते पुढे जायचं जाते. म्हणून खाऊन पिऊन चांगला राहा, ठेवा महाग ठेवा पैसे. लेकरं बाळा आहेत, लेकरा बाळासाठी महाग ते ठेवा. मी म्हणत नाही की नाही नाही, पण ठेवा, पण आपलं आत्मा मारून ठेवू नका. आता आलं बघा आत्मा मारायचं, आत्मा म्हणलं ते आता आत्मा. आपलं आत्मा मारून पैसे कधी ठेवू नका, कारण की ते आपलं आत्मा मारून ठेवलं ना ते पैसे हाताला लागत नाही. म्हणून खाऊन पिऊन पैसे मागत टाका. पैसे सगळेच मागत टाकतात, आपलं प्रपंच बघण्यासाठी पैसे मागत टाकावंच लागते, गरजेचं आहे असं नाही की नाही. लय गरजेचं आहे काय, पैसे मागत टाका. पण आपलं जीव बारीक करून पैसे मागत टाकणं काही फायदा नाही, काही उपयोगीचं पण नाही. खरं सांगते, आपण जेवढं जेवढं म्हणजे आपण आत्मा मारून ठेवून आपण हे पैसे जमा करतो, ते जमा होते मान्य करते, पण ते जमा आपल्या हाताला लागत नाही पैसे काहीच. म्हणून खाऊन पिऊन मस्त राहा. आज आलं की आज जायचं आहे, आपल्याला काही तर राहायचं नाही. म्हणजे राहायचं नाही म्हणजे आपल्या इथं ह्यातच राहून आपल्याला म्हणजे राहायचं नाही जास्त. कधी मरण आहे तेव्हा जावं लागते. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत खावा पिवा, चांगलं मस्त राहावा. टेन्शन घ्यायऊ नका, टेन्शन द्या. टेन्शन बिलकुल घेऊ नका, कारण की जेवढं माणसाने टेन्शन घेतलं जास्त टेन्शन येते. म्हणून टेन्शन कधीच घेऊ नका काय. मी तर बघा, मी टेन्शन आहे, मला खूप टेन्शन आहे, काय करायचं. टेन्शन घेतलं की टेन्शन लांब पळून जातं का, जवळ येते टेन्शन, जास्त जवळ येते. घे मला टेन्शन घे, म्हणून मी टेन्शन घेत नाही. टेन्शन घ्यायला टायमालाच घेते, जास्त ओव्हर झालं ना मला काय तर असं म्हणजे टेन्शन आलं ना तेव्हाच घेते गाईस. असं मी सारखे फालतू गोष्टीला टेन्शन घेत नाही. टेन्शन घेऊन काय करायचं काय, आपल्याला लेकर बाळ आहे त्यांच्यासाठी जगायला लागते, आपल्याला त्यांच्यासाठी काय तर करायचं आहे. आपल्याला आपलं आयुष्य आपल्याला बघायचंय, आपल्या लेकरा बाळाला आपल्याला बघायचंय. कोण आपल्या घरात 1 रुपये कम पडलं कोणीही देत नाही, आपल्यालाच बघावं लागतंय. म्हणून दुसऱ्याचा विचार करूच नका, मी तर दुसऱ्याचा विचार करत नाही. हा मान्य करते, माझ्या लेकरा बाळांचं, माझ्या भावाचं, माझ्या आईचं, माझं तसला विचार करते. हे फालतू विचार मी सडत करत नाही बघा. जेव्हा माझ्या पैसे असेल ना तर खाते पिते चांगलं राहते बघा. काय करायचंय गायस आपल्याला आयुष्यातून, काय करायचंय. हा म्हणून टेन्शन घेत नाही, तुम्ही बी टेन्शन घेऊ नका, टेन्शन सोडा. खाऊन पिऊन चांगलं राहायचं. मी तर खाऊन पिऊन चांगलं राहते गायस, मी कुणाचं टेन्शन घेत नाही, कुणाचं विचार बी करत नाही. काम आले तर करायचं, नाही तर बसायचं. पहिला आम्ही खूप कामे केलो, पहिला लय कामे केलो, असं नाही की नाही. पहिल्याला लहान लहान मुलं असताना लहान मुलांना घेऊन कामं केलेलं आम्ही, असं नाही नाही मी कामं नाही केलं. मी पहिला लय म्हणजे लय बिकट परिस्थिती माझी होती अगोदर माहितीये का. आता जरा कुठलं पोरं जरा हाताला आले, पोरं जरा असं वाटलं म्हणजे माझं लय बिकट परिस्थिती गाईज, लय बेकार. मी कामं करून खाल्ले, असं पोट असं घेऊन लहान लहान लेकरांना घेऊन मी कामं करून खाल्ले. म्हणून मला पहिल्याची जिंदगी, मला पहिल्याच आठवण आलं की मला रडू येते. मी पहिल्याच आठवणच करत नाही काय, एकदम मस्त खाऊन पिऊन चांगलं राहते काय. मला सबस्क्राईब करायचं विसरू नका. Pinky007MH12 हे माझं अकाउंटचं नाव आहे गाईज. प्लीज या सबस्क्राईब करा. असं काय नाही की मी काय व्हिडिओ बनवते,
असं म्हणजे वाईट व्हिडिओ बनत नाही मी, काय काय व्हिडिओ बनवते काय. तुम्हाला असं बघू वाटलं तर सबस्क्राईब करा, असं नका नाही करू. सबस्क्राईब करा. आम्ही माणसं हा, आम्हालाही वाटते आम्हाला सगळेजण बघावं, आम्हाला बी म्हणजे असं युट्यूब चॅनल खोललं तर आम्हाला बी असं म्हणजे जसं सगळे कसं म्हणजे फेमस व्हाले युट्यूब चॅनल कसं म्हणजे व्हाले की आम्हाला बी जर असं वाटते. आम्ही बघा मन खुललं आहे म्हणजे खुलं मनाने मी बोलायला लागले. काय समजून घेऊ नका गाईस, मी जे काय बोलले ते मला आज बोलू वाटलं म्हणून बोलले. एवढे उशीर बोलले मी, आज बोलू वाटलं म्हणून बोलले, मनातली गोष्ट बोलले. प्लीज सबस्क्राईब करा, आता नाही का नाही, सबस्क्राईब करा. चला बाय, पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगला. आता बाय.